नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दुसरा एक नवीन साईट व्हिजिटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे रॉयलेस वाकड. याचा स्कीम क्रमांक आहे 840. सो या प्रकल्पाबद्दलचा साईट व्हिजिटचा व्हिडिओ आणि त्यासोबतच आजूबाजूचा परिसर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. तत्पूर्वी थोडक्यात माहिती आपण बघूयात की हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं, बट तुम्हाला जस्ट रिकॅप म्हणून की इथे सर्व जे काही फ्लॅट्स आहेत ते सर्व 2 BHK फ्लॅट्स आहेत, ज्यांना की बाल्कनी आहे. प्राइसिंग आहे त्याची 25 लाख बेस्ट प्राइस. सो टोटल कॉस्ट तुम्हाला 30 लाखाच्या आतमध्ये 2 BHK फ्लॅट वाकडसारख्या लोकेशनला भेटेल. त्यामुळेच मी हा एक चांगला प्रकल्प सांगितला होता. इथे 4 बिल्डिंग आहेत, जवळपास 7-7 मजलीची बिल्डिंग असतील. लोकेशन बद्दल तुम्हाला सांगितलं, कासा एम्पेरियापासून थोडंसं समोर 1 किलोमीटर वरती तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटेल. लेआउट तुम्ही बघू शकता, ABCD असे 4 बिल्डिंग्स इथे असतील. आणि फ्लोअर प्लॅन तुम्ही बघू शकता 2 BHKचा एकदम चांगला प्लॅन आहे. लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे आणि तुम्हाला किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी इथे देण्यात आलेली आहे. हे तुम्ही बघू शकता. पार्किंगची सुद्धा अँपल स्पेस तुम्हाला पार्किंगचा इथे बघायला भेटेल. आणि हे फ्लॅटचे डिटेल आणि मार्केट रेट इथे 60 लाखामध्ये 2 BHK ते भेटतच नाही, बट माडाचे म्हणून आपण बेस्ट प्राइस तुम्ही एवढी पकडलेली आहे. आणि रेंट 2 BHKचा 20च्या वरती तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि हे एक्झॅक्टली साईटवरती आलेलो आहे मी. हा जो रोड आहे तो कासा एम्पेरियाकडनं रोड येतो सरळ. तो हिंजवडी साईडला तुम्ही जाऊ शकता त्या रोडने सेम. आणि या साईडला भूमकर चौकाकडे तुम्ही जाऊ शकता या साईडने. आणि हा रॉयल एंट्राडा बहुतेक प्रोजेक्ट आहे, बिल्डर्सचाच प्रोजेक्ट आहे. आणि ही ऍक्च्युअल साईट आहे. मेन रोड टच तुम्हाला एंट्री एक्झिट असेल. सो मेन रोड टच तुम्हाला प्रॉपर्टी किंवा मग म्हाडाची ही पूर्ण सोसायटी म्हणू शकता तुम्हाला इथे अवेलेबल करण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला आता थोडासा साईड व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो समोर जाऊन, कशा टाईपचा साईड व्ह्यू आहे. आणि सध्याचा स्टेटस पण तुम्हाला यावरनं समजेल की कितीपर्यंत स्टेटस झालेलं आहे. जवळपास 6व्या मजल्याचं काम सध्या सुरू आहे. 5 मजले तयार झालेले आहे. 6व्याचं काम आहे आणि अजून एक फ्लोर येईल. 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे. आणि त्यानंतर मग इंटरनल कामाला सुरुवात होईल. हे तुम्ही बघू शकता, 4ही बिल्डिंग कनेक्टेडच आहेत. आणि आजूबाजूला जास्त डेव्हलपमेंट नाहीये. इन फ्युचर इथे बाजूबाजूला सुद्धा बरेच प्रोजेक्ट. आणि हे आतमध्ये आलेलो आहे आणि आतून तुम्हाला दाखवते की कशा टाईपचा व्ह्यू आहे आणि कशा टाईपचा किती स्पेस आहे. तुम्ही बघू शकता बाजूला जास्त स्पेस नाहीये. सो तुम्ही जसं विचार करताय की आजूबाजूला कार लावू शकताय, तर तेवढी स्पेस नाहीये. मे बी 2 व्हीलर तुम्ही लावायला जागा भेटू शकेल, बट 4 व्हीलर बाहेर नाही लावू शकत. 4 व्हीलर तुम्हाला बिल्डिंगच्या खालीच लावावं लागतील, कारण की जास्त स्पेस नाहीये. सो ॲक्च्युअलमध्ये सॅम्पल फ्लॅट मी तिथे चौकशी केली तर त्यांनी मला अलाउड नाही केलं. बिल्डरकडनं परमिशन घेऊन यायला सांगितली. सो मी ट्राय करेल, जमलं तर बिल्डरकडनं परमिशन घेऊन तिथे ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट कशा आहे ते दाखवण्याचा. बघूयात बिल्डर परमिशन देतो की नाही. पण सध्या तरी हे स्टेटस आहे आणि आजूबाजूचा परिसर आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्याच असतील. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.